मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री शिंदेंनी उदय सामंतांना तातडीनं पुण्याला पाठवलं। शिंदेंच्या पुण्यातील नेत्यांना निरोप। सामंतांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार। पुण्यातील स्थानिक नेते स्वबळावर लढण्यासाठी आग्रही। पुण्यात काँग्रेस, ठाकरेंची सेना आणि मनसेची युती। काँग्रेस 100 तर ठाकरेंची शिवसेना 65 जागा लढणार। ठाकरेंची सेना 65 जागांपैकी 21 जागा मनसेला देणार। मुंबईत शिंदेंची शिवसेना भाजपचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं। भाजप 137, शिंदेंची शिवसेना 90 जागांवर लढणार। महायुतीच्या घटक पक्षांचाही याच आकड्यांमध्ये समावेश असणार। महायुतीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर सेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप। रात्री उशिरा नंदनवन इथे एबी फॉर्मचं वाटप। नवीन मामूंची टोळी मुंबईचा ताबा घेऊ इच्छिते। त्यांना घरी पाठवण्याचं काम महायुती करणार। भाजपच्या अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर भाजपचा माज संकट नीट ओळखा, एकत्र या, मुंबई वाचली पाहिजे। राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादींची युती। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 तर पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार। तर पवारांची राष्ट्रवादी भाजपची बी टीम। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सचिन अहिर यांची टीका। मुंबई महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत। ठाकरे बंधूंसोबत पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजप आणि काँग्रेसची वंचित आघाडीसोबत युती। तर अजित पवार स्वबळावर लढणार। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसकडून 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। काँग्रेसकडून आतापर्यंत 139 उमेदवारांची नावं जाहीर। पहिल्या यादीत 87 उमेदवारांना संधी। मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। मुंबईत एकूण 401 उमेदवारी अर्ज दाखल। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार। नाशिक महापालिकेत भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीची युती। भाजप स्वबळावर निवडणूक लढणार। नवी मुंबईत महायुती तुटली। शिंदेंच्या शिवसेनेच्या किशोर पाटकरांकडून स्वबळाचा नारा डावलला जात असल्याचा भाजपवर आरोप। छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपमधील पेच कायम। भाजपच्या मनात नक्की काय आम्हाला कळत नाही। सकारात्मक प्रस्ताव न आल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल। शिरसाटांकडून भूमिका स्पष्ट। सेना, नौदल, वायुसेनेची ताकद वाढणार। 79,000 कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार। शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी। डॉक्टर अभय वाघ यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला। भांडूप स्टेशन परिसरात बसच्या धडकेत 4 मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती। बस चालक ताब्यात। राज्य सरकारतर्फे अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत। 31 रात्री बेस्टकडून 25 जादा बसचं नियोजन। हेरिटेज टूर बसही 31 डिसेंबर संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून 1 जानेवारीला पहाटेपर्यंत सुरू राहणार। डीजीसीएच्या आदेशानंतर इंडिगोकडून 130 विमानांची कपात। कंपनीनं देशातील 24 मार्गावरील विमान सेवेत कपात केली। 1 जानेवारीला 208वा शौर्य दिन साजरा करणार। कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनाची जय्यत तयारी। कोरेगाव भीमा परिसरात 7,500 पोलीस बंदोबस्त तैनात। नववर्षात पहिले 5 दिवस थंडीचे। मुंबईचा पारा 17 अंशांवर। मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात बहुतांशी शहरं 10 अंशांवर स्थिर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।